पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. पॉइंटच्या दिशेने बॉल गेला, तिथे एक धाव प्राप्त झाली. अजित आंबरे म्हणजेच बाबल्या जो डावाला सुरुवात करतो. एकेरी धावेने सुरुवात झाली. समोर आपण बघतोय सध्या चिन्मय घोडे यंगस्टर आहे, टॉस जिंकलाय आणि त्यानंतर तो धाडसी निर्णय संघनायकाने घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. सुरुवात होत असताना पहिली धाव इथे खात्यामध्ये आली. पहिल्याच बॉलवर एक धाव, दुसऱ्या चेंडूसाठी प्रणव स्ट्राईक एंडला. समोर आहे चिन्मय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली लेफ्ट हँड आता स्ट्राईक एंडला. या दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई. हा सामना पुढे होता. बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा चुकला आणि अखेर ती धाव घेण्याची तयारी यावेळेला अजितने दाखवली. त्यामुळे एक धाव इथे पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2 धावा. पहिलं षटक P1चं मिलिटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या दरम्यान हा डाव आता स्ट्राईक एंडला आलाय. पुन्हा अजितसाठी या वेळेला ओर दी विकेटने येतोय चिन्मय घोडे. ओ फुल टॉस होता, मिस केलाय. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. वेगवान चेंडूच्या तयारीमध्ये होता. स्लोवर फुल टॉस, तर यावेळेला एकच धाव. रिअल टाइम रिप्ले मध्ये बघूया. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एंडला स्पर्श झाल्यानंतर चेहऱ्यावर देखील चेंडू लागलाय असं चित्र बघायला मिळते. पण तो आशा आहे अजित आंबरे सुरक्षित असेल. इथे स्पष्ट दिसतंय ज्यावेळेला तो स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, बॉटम एंडला लागल्यानंतर बॉल चेहऱ्यावर लागलाय. पण सुरक्षित आहे खेळाडू याची एकदा खात्री करून घ्या. धन्यवाद. धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 89-11. खेड तालुक्यातून 89 गावातून हा संघ इथे खेळण्यासाठी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला दत्तप्रासाठी गुढेवटार, रत्नागिरी शहरातील गुढेवटार परिसरातील हा संघ. या दोन्ही नामांकित संघ आहेत. दोन्ही संघांकडे अनेक चांगली स्टार कास्ट, अनेक चांगले गोलंदाज, अनेक चांगले फलंदाज, अनेक चांगले अष्टपैलू ऑलराऊंडर्स. त्यामुळे हे बॅटल रंगेल त्यामध्ये कोणतीही शंका नाही. नवलाई पावणे मेऱ्या संघाने मागच्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. दुसरा विजय त्यांच्या खात्यामध्ये आहे. आणि आता कोणता संघ या सामन्यातून बाजी मारणार? शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन मिस केली होती, बाहेर आला. पण कनेक्शन नाही. गती चिन्मयने यावेळेला वाढवली. प्रणवच्या विरोधात हा डॉट बॉल. धावसंख्या 3. पहिल्या डावाचा खेळ 3 धावा धाव फलकावर आहेत. चांगलं कमबॅक. पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल, चौथा चेंडू डॉट बॉल टाकलाय. 3 धावा. गोलंदाज तयार. स्लाइस करण्याचा प्रयत्न, कव्हरला झेल होऊ शकला असता. थोडेसे प्रयत्न कमी पडतात आणि यावेळेला बॉल अगदी थोडासा पुढे पडलाय. सुमित नागवेकर म्हणजेच दादाचा वादा यावेळेला पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे एक धाव खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्डवर 4-5 चेंडू टाकत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या चिन्मय घोडेने. याचा अर्थ आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने आवासी 11 या संघाचे फलंदाज थोडासा संयम दाखवत आहेत, थोडे शांत खेळत आहेत. परंतु ही शांतता वादळापूर्वीची नसेल ना, असा प्रश्न देखील कुठेतरी निर्माण होतो. आता शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या षटकाचा. उडवल्या हवेत, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपते. फलंदाज बाद. पहिला धक्का बाबल्या अत्यंत अजित आंबरे बॅक टू डग आउट. पहिला धक्का. 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद.
पहिल्या षटकात शेवटच्या बॉलवर एक मोठा हादरा अवश्य 11 टीमला लागल्या. आता मैदानामध्ये आलाय सागर आंबरे. प्रणवच्या जोडीने तो खेळेल. मागच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ दी मॅच राहिला होता आणि त्यावेळेला तो प्लेअर ऑफ दी मॅच त्यांनी आपल्या सहकारी खेळाडूला डेडिकेट करत असताना त्याला देणं योग्य मानलं होतं. पण तो आता बॅटिंग पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी आल्या, त्यामुळे लगेचच दुसऱ्या षटकाला बॅटिंग पॉवर प्लेच्या रूपाने स्वीकारले अवश्य 11ने. आणि त्यासाठी समोर आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे आनंद नाखरेकर. 4 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची सुरुवात प्रणव आहे स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू आनंदचा. पहिल्या चेंडूसाठी राऊंड विकेट येतोय आनंद. पहिलाच बॉल हलक्या हाताने प्लेस केलाय. सेली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने तिथे पोहोचेल तोपर्यंत क्विक सिंगल. एका धाबीने सुरुवात झाली. 5 धाबा. सुरुवात तेवढीशी चांगली नाही अवश्य 11ची, कारण 4 धाबा 1 विकेट हे पहिल्या ओव्हरचं समीकरण होतं. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात सिंगलने केली आहे. पाचला 1. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. सागर आंबरेवर आता सर्वाधिक दारोमदार असेल, कारण ज्याच्या वेळेला अजित आंबरे बाद होतो त्या वेळेला सागर आंबरे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतो आणि आता त्याला जबाबदारीने खेळावं लागेल. इनसाइड आउट. कव्हर्स मधून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आता सागरच्या बॅटमधून आला हा दमदार चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. धावा झालेल्या आहेत 9 धावा. 1 गडी बाद. इनसाइड आउट. जागा बनवली, त्यानंतर बॉटम हँडला खूप चांगल्या पद्धतीने यूज केला. ओव्हर दी कव्हर इनफिल्डच्या वरतून खेळाय आणि हा चौकार वसूल केला. चौकाराबरोबर धावसंख्या झालेली आहे 9 धावा. अजून धावा पाहिजे. चला, तो बॉल आला असेल तर त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्या. गोलंदाज आहे आनंद. पहिला चेंडू सिंगल खर्च झाली. दुसऱ्या बॉलवर सागरने चौकार ठोकलाय. अजूनही 4 चेंडू दुसऱ्या षटकातले शिल्लक आहे. चला, स्पीडअप करा. पंचांना विनंती, आपण सूचना द्या. धावा झालेली आहेत 9. सागर तयार. स्ट्राईक एंडला समोर आहे आनंद नाखरेकर. या षटकातला पुढचा चेंडू अजून एक वेळा हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. चौकारानंतर आलाय हा षटकार. 6 धावा. याच फटक्यांची अपेक्षा असेल. रिअल टाइम रिप्ले. वाह, काय कनेक्शन. ऑन दी राईज, ऑन दी अप. धावसंख्या वाढते. धावा झालेल्या आहेत 15. कमी गतीचा चेंडू प्लेस केलाय. मिड ऑन आहे, वेगाने पोहोचेल चेंडूवर. तोपर्यंत क्विक सिंगल. स्ट्राईट रोटेट केले सागरने. कल्पकता दाखवली. सेन्सिबल क्रिकेट. जसा चेंडू तसा फटका. यावेळेला गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं होतं. कमी गतीचा बॉल टाकला. हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव घेतली. प्रणवला स्ट्राईक एंडला आलं. 3 बॉलमध्ये 11 वर पोहोचलाय सागर. दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 3 वर खेळतोय प्रणव. बॅट फिरवली आहे. कनेक्शन होऊ शकलेलं नाही. प्ले अँड मिस. लेन बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. 1. आतापर्यंत 5 चेंडू टाकत असताना 12 धावा आनंदने खर्च केल्या. 1.5 5 षटकानंतर 16 धावा आहे. धाव फलकावर. शेवटचा बॉल प्रणव स्ट्राईक एंडला. बनाटवे गती वाढवली आणि गतीसोबतच बीट केले. ओव्हरची समाप्ती 2 षटकानंतर आहे 16. 1 गडी बाद. अवश्य 11 8ची सरासरी. मात्र येणारे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आल्या. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक. चला, स्पीडअप करा. फार बेग घेऊ नका, ही विनंती सातत्याने आपल्याला आहे.
आणि आता गोलंदाजीसाठी आला राहुल ओसवाल. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी त्याने केली. 2 षटकं टाकली, 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट. हे पृथक्करण त्याचं राहिलं होतं मागच्या मध्ये, मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला त्याने गोलंदाजी केली. आता या डावामध्ये नवीन डावात तो नव्याने दाखल झालाय. समोर आहे सागर, जो 3 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगेल. राहुल ओसवाल लेग कटर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगले टाकतो आणि त्याच्या लेग कटरच्या विरोधात सागरला थोडासा रणनीतीबद्ध खेळ करणं गरजेचं राहील. पहिला बॉल लेफ्ट हॅम राऊंड विकेट. पहिलाच बॉल चांगला वळवलाय. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एक पाऊल बाहेर काढलं होतं. पण मी हाच उल्लेख केला की लेग कटर, त्याचे नॅचरल लेग कटर उजव्या हाताच्या फलंदाजाला लवकर मिळत नाहीत. टप्पा पडल्यानंतर पुढ्यातून ज्या पद्धतीने तो वळण देतो बॉलला, आर्मर चांगली टाकतो, गुगली चांगली टाकतो. रॉंग पण आहे त्याच्याकडे. स्वीपचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये. अजून एका चेंडूवर बीट केलंय सागरला. सध्या 2 चेंडूंवर राहुल ओसवाल हवी ठरताना दिसतोय. 16 धाव फलकावर आहेत. दडपण निर्माण केलंय, दडपण टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. दबावामध्ये आहे यावेळेला फलंदाज, कारण 2 चेंडू लगातारचे निर्धाव आलेत. धावा गरजेच्या दिल मांगी मोर. 16 धाव फलकावर. राहुल पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बॅकफुट पॉइंटला बॉल जाईल, पॉइंटला टप्पा पडल्यानंतर ते माहिती 1 धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17 धावा, 1 गडी बाद. प्रणव 6 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. सागर 6 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. 17 ऑन बोर्ड, लॉस 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 3 चेंडू अद्याप शिल्लक. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17 धावा. ला 1. 2.3 षटकांचा गेम संपलाय. यावेळेला लेफ्ट हँडरच्या विरोधात आर्मर टाकलाय. लेफ्ट हँडर जसा स्ट्राईक एंडला आला, आर्मर टाकण्याचा प्रयत्न, बाहेर निघाला बॉल. व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. 18 धावा फलकावर आहेत. लेफ्ट हँडरच्या विरोधात ज्यावेळेला लेफ्ट हँडर फलंदाज समोर फलंदाजीसाठी येतो ना, त्यावेळेला असंच बघायला मिळेल. तिथे थोडीशी गोची होते, परंतु यावेळेला व्हाईट बॉल टाकला गेलाय. त्याची भरपाई नेक्स्ट बॉलवर केली जाणार का? मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक तिथे दाखल होते, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल स्वीकारला. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धाव फलकावर आहेत 20. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. प्रणव खेळतोय 7 बॉलमध्ये 5 वर. सागर 6 बॉलमध्ये 12 वर फलंदाजी करतोय. 20 धावा धाव फलकावर आहेत. 24-1. हवेत खेळ आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दाखल होईल. थोडासा चेंडू पुढे पडलाय, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेले आहेत. 22 वर पोहोचलाय धाव फलक. बावीस धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकामध्ये. फिरवलाय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु यावेळेला तो नकार दिलाय. त्यामुळे 1च धाव शेवटच्या बॉलवर मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा, 1 गडी बाद. आबाशी 11 खेळ.
नंबर 4 साठी आता बॉलिंग ट्रॅक पर आहे अथर्व आलाय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी प्रणव आहे समोर त्याच्याने पहिलाच बॉल भिरकावलाय. फाईन खेळाय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे मिळतील 4 धावा चौका. अथर्वचं स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर फाईन खेळा. फाईन लेगला बॉल वेगाने निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे मिळालाय चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढली. रिप्ले मध्ये बघायला मिळते आपल्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणताच खेळाडू नव्हता आणि त्यामुळे मोकळं रान मिळालं तिथे चेंडूला. तो सरळ पोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 27 धावा. धाव फुलकावर 1 गडी बाद. अथर्वचं स्वागत प्रणवने केले. गिअर शिफ्ट केलंय. 27 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू अथर्वचा. ओडी विकेट. अजून एक बिला पूल करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ नाहीये. मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. तोपर्यंत 1 धाव. प्रणवच्या बॅट म्हणून तेवढेसे प्रॉमिसिंग स्ट्रोक बघायला मिळत नाहीयेत. यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये घेतोय पण तेवढीशी बॅट बोलताना दिसत नाहीये. सागर मात्र 6 बॉलमध्ये 12. 200चा स्ट्राईक रेट. अजित बाद झाल्यानंतर सागरने ती जबाबदारी खांद्यावर घेतली. अठ्ठावीस धावा. 28 ला 1. अजून एक चांगला फुल लेनचा बॉल. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बीट केलं यावेळेला चेंडूने क्षेत्ररक्षकाला. थोडंसं कॅज्युअल दाखल झाला राहुल. टाटा बाय बाय करत लॉंगॉन मध्ये बॉल केला. तिथे मी ते 2 धावा दुहेरीच्या मदतीने आता 30 वर पोहोचलाय धाव फलक. 9 चेंडूंचा के पहिल्या डाव मध्ये शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. 4थं षटक. 5 षटकांची लढत आहे. पहिलीच रात्र आजची. आजचा दिवस 19 फेब्रुवारी. जगात बारी आपल्या राजाची जयंती आणि उद्या तो शिवजयंतीचा उत्सव संबंध भारतभरात जल्लोषाने उत्साहाने साजरा केला जाईल. आणि उद्या असेल दुसरी रात्र या स्पर्धेची. अथर्व तयार. पुढचा चेंडू सागरसाठी. वाईट यॉर्करचा प्रयत्न. वाईट बॉलची घोषणा केली. आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर टाकला. फुल लेंथ होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न त्यामध्ये अपयश. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली. 31 धावा. धाव फुलकावर आता गाडी. अवश्य 11 खेड संघाची गाडी आता थोडीशी पटरीवर येते असं म्हणावं लागेल. परंतु इथून देखील येणारे जे 3 चेंडू आहेत अथर्वचे त्यावर एकाच दुसरा मोठा फटका अपेक्षित असणार आहे. प्रयत्न केलाय. इनसाइड आउट. into gap. Welcome boundary for batting side. सागरच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो. ऍक्शन रिप्ले पिकअप शॉट होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा गॅप भेदला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिले सीमा पार. चौकाराच्या मदतीने 35 वर पोहोचलाय धाव फलक. 2 चेंडू या षटकातले शिल्लक. आता कानमंत्र दिलाय राहुलने अथर्वला की नेमकं काय करायचं. हा कानमंत्र गरजेचा राहतो ज्यावेळेला तुमच्या संघात काही वरिष्ठ खेळाडू सिनियर खेळाडू खेळत असतात ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय आणि तो अनुभव त्यांच्या जवळ असताना तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतो. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत पहिल्या डावातील 5व्या षटकाच्या आधी. 4थं षटक सध्या आपण बघतो आणि त्या 4थ्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा. बॉल आला असेल तर फार वेळ घेऊ नका. 35 धावा 1 गडी बाद. अजून एक वेळेला तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा. चित्याच्या वेगाने पळाले दोन्ही फलंदाज. वेग प्रचंड धारण केला कारण प्रत्येक धाव या सामन्यामध्ये त्यांच्यासाठी महत्वाची अस्तित्वाची लढाई. खेड तालुक्यातून जवळपास 3 ते 4 तासांचं अंतर कापून हा संघ इथे दाखल झालाय. त्यामुळे या सामन्याचं महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण आहे. 37 ला 1. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे.
लो फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल टिपलाय, महत्वाची विकेट याबीला प्राप्त होते. सागर आंबरे बॅक टू द आउट, अथर्वच्या खात्यामध्ये विकेट. 4 षटकानंतर 37 धावा. ओ याबीला बॉल डीप झाला, खाली होता बॉल, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न पण तिथे काय बॉडी बॅलन्स ठेवत असताना झेल टिपलाय आणि ते मोठी विकेट. 4 षटकानंतर 37ला 2 शेवटच्या षटकाची 6 चेंडू शिल्लक मैदानामध्ये आलाय आकाश. मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर बाद झाला होता, खातंही उघडता आलेलं नव्हतं आणि आता या सामन्यामध्ये भरपूर अपेक्षांचं ओझं आकाशच्या खांद्यावर असेल. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने नवलाई पावनाई मसुबा क्रिकेट क्लब मिरे आयोजित भव्य नाईट बोट रजनी क्रिकेट ओरम क्रिकेट स्पर्धा पहिली रात्र लढत क्रमांक 6 याच्या रात्रीमध्ये 6वा सामना इथे रंगला आहे. पहिल्या डावाचा खेळ आबाशी 11 खेड विरुद्ध दत्त प्रासादी गुढी वठार या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. शेवटची 6 चेंडू राहुल ओसवाल पुन्हा आलाय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या आणि या मॅचमध्ये विकेटचा कॉलम त्याचा आतापर्यंत खाली आहे. तो रकाना भरायचा आणि त्यासाठी शेवटची 6 चेंडू त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार का? 37ला 2 आहेत. पहिला बॉल पिक अप शॉट, पिक केलाय, टिक केलाय. आता कॅमेरामनने क्लिक केलाय, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटकार जसा टाकला तसा पाठवलाय. ज्या पद्धतीने आक्रमण केलं, आर्मर होता, वेळ भरपूर मिळाला, बॅट नाही तर तलवार फिरवली, थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर कडक बेधडक कडकडीत प्रहार केला. षटकार. चला आता बॉल, जुनी बॉल आतमध्ये आहेत. आवाशी टीम, तुम्ही मगाशी एक बॉल इथून घेऊन गेला होती सुमित, तो जर तुमच्याकडे असेल तर मैदानामध्ये पाठवून द्या. जुनी बॉल आपल्याकडे फार कमी राहिलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. 43 वर पोहोचले. धाव फलक 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. राहुल प्रभावी गोलंदाजीसाठी जाणला जातो, पण ज्या वेळेला पहिल्याच बॉलवर षटकार येतो त्या वेळेला थोडासा दबाव जरूर जाणवेल. दुसरा चेंडू अंतिम षटकामध्ये पहिल्या डावात बाहेर चाललाय. बॉल वाईट बॉल चा कॉल पंचाने कळवलाय. वळण घेतले. अतिरिक्त चेंडूने एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. 44 वर पोहोचले. आता हा धाव फलक 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगला धाव फलक आबाशी 11 खेळसाठी असेल. तेच प्रयत्न आणि तीच प्रार्थना आता केली जाईल. पण दुसऱ्या बाजूने जास्तीत जास्त धावा रोखण्याचं काम करायचंय. उदान टिकुल मागच्या चेंडूवर षटकार मारला, पण या वेळेला षटकाराचं उत्तर दिलंय, काठी काढली. तिसरा धक्का ऍक्शन रिप्ले. वाह, शपलवून घेण्याचा प्रयत्न. अगदी परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर होता तो. भेदक यॉर्कर इथे ओळखता आलेला नाहीये आणि ते विकेट. 44ला तिसरा धक्का बसला. मैदानाच्या आतमध्ये सचिन शर्मा. सचिनजी चला थोडं फास्ट चला. चेंडू शिल्लक आहे 4. आजच्या रात्री मधली महत्वाची लढत आहे. एका बाजूला खेड तालुक्यातल्या आवाशी गावचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी शहर परिसरातील गुढी वठार परिसरातला हा संघ आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत. राहुलला षटकार ठोकल्यानंतर त्याने उत्तर दिला. आता मैदानाच्या आतमध्ये सचिन शर्मा. 44ला 3 आहेत. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका आला. 50, 55, 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील आणि तो करावाच लागेल, कारण समोरच्या संघामध्ये फलंदाजीचा तोफखाना आहे. फिरवलाय बॉल पुढ्यातून. रणमीना नाही आहे. लवकर कमिट झाला सचिन शर्मा, त्यामुळे बॉल त्याला समजलेला नव्हता. चेंडू थोडासा उशिराने टप्पा मागे होता. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या डावामध्ये.
पुढचा चेंडू. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. इथे देखील आपण बघितलं तर ती विकेट मिळेल. सचिन शर्माला आता परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर बेट केलं राहुल ओसवालने आणि अखेर डावबादच्या रूपाने विकेट बहाल केली असं म्हणायला हरकत नाहीये. धक्का इथे बसतोय थिमला. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये. संकेत चला थोडंसं फास्ट. सुरुवातीचे 2 किंवा 3 फलंदाज ज्या वेळेला बाद होतात त्यानंतर राबाशी 11 खेळ हा संघ थोडासा बॅकफुटला जातो. 44ला 3 4.4 षटकांचा केस संपलाय. निल्सन आकडा सध्या धाव फलकावर आहे. ला 3 नव्हते तर आता 44ला 4 झाले. चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातले 2. अजून एक वेळेला तो चेंडू फुल्ली टाकलाय. भेटणारच नाहीयेत असे चेंडू टाकले जात आहेत. आणि आता 44ला 4 असताना शेवटचा चेंडू पहिल्या डावातला टाकला जाणार. राहुल ओसवाल 11 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट या डावात देखील घेतल्यात आणि अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. 2 षटकं टाकली, 14 धावा, 3 विकेट. मागच्या मॅच मध्ये देखील 3 विकेट होत्या. या मॅच मध्ये 3 विकेट म्हणजे 6 विकेट आहेत. 44 झाल्यात. 45चं लक्ष असेल 5 ओव्हरमध्ये. दत्तप्रसाद गुढीबटरच्या समोर 9ची सरासरी गरजेची असेल. बघूया 45 धावा बनवल्या जाणार का. वेलकम बॅक. जाऊया दुसऱ्या इनिंगला. सुरुवात होईल 30 बॉलमध्ये 45 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील दत्तप्रसाद गुढीबटर टीमला आणि त्यासाठी 2 धुरंधर मैदानामध्ये पोहोचलेत. गौरव नागवेकर आणि सुदेंदू, अर्थातच बाबू घोडे. नऊची सरासरी गरजेची राहील पण त्या धावा वाचवायच्या. चला आवाशी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या डावमध्ये फार धावा घेता आल्या नाही आणि त्याचं कारण राहुल ओसवालने चेंडूला जे वळण दिलं आणि त्याच्या जोरावर त्या धावा रोखण्यामध्ये यश आलंय. आता प्रत्युत्तर देखील 30 बॉलमध्ये 45 धावा बनवायचे. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत.
सागर आंबरे पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. स्ट्राईक इनला आहे गौरव. पहिलाच बॉल हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल होणार नाही, परंतु 2 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळायचे. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा वसूल केल्या तर पुढच्या षटकांमध्ये दबाव राहणार नाही. याच इराद्याने गौरव सध्या फलंदाजी करताना बघायला मिळतोय. धावसंख्या स्कूट कार्डवर पहिल्या चेंडूवर आलेली आहे. 2 धावा, 29 बॉल आणि 43 धावांची आहे गरज. अजूनही हा सामना जिंकायचा असेल तर लढावं लागेल. अच्छा, रात्रीमधली महत्वाची लढत. दुसरा चेंडू कव्हर्स मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय डीप कव्हर आणि तिथे खराब फिल्डिंगचा फायदा मिळेल संघाला. मिळतोय चौकार, 4 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चौकार मिळालाय गौरवला. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 6. सागर आंबरे थोडासा नाराज बघायला मिळतोय. चला, जो चेंडू मैदानामध्ये टाकलाय तो मागे पाठवा. मॅच बॉल मैदानामध्ये पोहोचलाय. 28 बॉल मध्ये 39, 45 लक्ष, त्यामुळे चुका थोड्याशा कमी कराव्या लागतील. दक्ष राहावं लागेल. सागर आंबरे थोडासा नाराज बघायला मिळाला आणि त्याचं कारण होतं कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षकांनी ज्या पद्धतीने चूक केली तिथे तो चौकार मिळाला. या चुका टाळाव्या लागतील. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागणार आहे. जर या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तर मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. फुलेलींचा बॉल, बन्नाट बेग परफेक्ट यॉर्कर होता, बीट करून गेलाय. प्ले अँड मिस. डॉट बॉल सोबतच कमबॅक केलंय. 27 बॉल मध्ये 39. सामना चांगला रंगील. दोन्ही टीमकडे स्टार कास्ट आहे. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल, परंतु त्यासाठी जीवाची बाजी लावावी लागेल. हे देखील अंतिम सत्य या सामन्यामध्ये. अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर थांबवलंय. चांगलं वळण दिलं. आतमध्ये वळण घेणारे चेंडू पेश केले, त्यामुळे आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. 28 बॉल मध्ये 39. चौकाराला, पण चौकाराचं प्रत्युत्तर सागर आंबरेने चांगलं दिलं. 6 धावा धाव फुलकावर. 2 चेंडूंचा की अद्याप शिल्लक आहे. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. फाईन लीग मध्ये फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये. लगातारचे 3 चेंडू ताताथैया नाचवलंय. चांगलं कमबॅक. बोटांची जादू वापरली का हा गोलंदाज सातत्याने चर्चेत राहतो. सागर आंबरे, अजित आंबरे म्हणजेच बाबल्या, एक खेळाडू सातत्याने चर्चेत राहतात. खेळ परिसर असेल, चिपळूण परिसर असेल, अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने चर्चेत राहणारी ही नावं आहेत. आणि ती चर्चा इथे का राहते याचं कारण त्याचं उत्तर दिलं. पुन्हा कुरबट टप्प्याचा चेंडू, बॉटम एंडचा वापर केलाय, ड्राईव्ह केले, बॉलला खोदून काढले. अक्षरशः मिळते इथे 1 धाव. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकानंतर 45चा पाठलाग करत असताना 7 धावा, ज्यामध्ये एक चौकार होता, पण कमबॅक चांगलं राहिलं. गौरव पोहोचलाय 6 बॉल मध्ये 7 वर. बाबूने खातं उघडलेलं नाहीये. आता समीकरण 24 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 38 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवलाय. जिथे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील आणि ते षटक घेऊन आलाय आकाश. समोर आहे गौरव. 6 बॉल मध्ये 7 वर घेतोय. थोडं स्पीडअप करा. 24 चेंडू 38 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य होऊ शकेल. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे, जिद्द, चिकाटी, सातत्य. या सगळ्याच गोष्टी दाखवाव्या लागतील, परंतु या गोष्टी गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाहीत. त्या घडवाव्या लागतात. 24 बॉल मध्ये 38. आकाश. समोर आहे गौरव. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने गौरवसाठी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पहिलाच बॉल
हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड, निर्जन स्थळी बॉल गेला, एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि काय वेगाने पळाला गौरव. 2ने सुरुवात केली, अजूनही 36 धावांची गरज 23 चेंडूमध्ये. प्रत्येक चेंडू गुण एक समीकरण बदलेल. नऊ धावा आहे धाव फलकावर. त्यानंतर बॅटच्या 2 ला कनेक्शन, मिड ऑन नाहीये. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तो पूर्ण केला जाणार नाही. विकी पाटील टेनिस क्रिकेट.inच्या ऑपरेटरना प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. लूप फुल टॉस होता, बॅट फिरवली आहे परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बॅकफूट पॉइंटला बॉल जाईल तिथे मी ते एकच धाव. एका धावेच्या मदतीने 11 वर पोहोचलाय धाव फलक. दत्त प्रासादी गुटी वठार, अजूनही 34 धावांची आहे गरज. 45 लक्ष आहे, समीकरण बदलेल प्रत्येक चेंडू गणिक. आता चेंडू शिल्लक आहेत 21 मध्ये 34. मॅच मध्ये शिरकाव झालाय कारण या षटकात आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. प्रयत्न केलाय, स्टेप आउट होत असताना गॅप भेदलाय, लॉंग ऑफला जाईल बॉल, सीमा पार. गौरवच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. मोठा फटका आला नाही असा उल्लेख केला, स्टेप आउट झाला, डान्सिंग डाऊन ट्रॅक आला आणि त्यानंतर व्ही मध्ये लॉंग ऑफला बॉल पाठवून दिलाय 4 धावांसाठी. मोठा गॅप, नो चान्स फॉर एनी फिल्डर. मच नीडेड बाउंड्री, वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. स्कोर मूव्स ऑन. 15 ऑन बोर्ड, 15 for none. 30 रन्स रिक्वायर्ड फॉर विन. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. पंचांना विनंती आहे, थोड्या सूचना आपण आतमध्ये द्या. फार वेळ खर्च केला जातो, वेळेचं बंधन पाळावं लागेल आपल्याला. कान मंत्र दिलाय, कानात काहीतरी सांगितलंय, अनेक गोष्टी आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने खेळायचं. रिक्वायर्ड रन रेट 9च आहे, करंट रन रेट देखील 9च आहे आणि तो गरजेचा राहील, सातत्यपूर्ण ठेवावा लागणार आहे. 15 धावा धाव फुलक्यावर आहे. दत्त प्रासादी गुडी वठार, आकाशच्या मागच्या बॉलवर चौकार आला, तिथून समीकरण बिघडलंय. पुढचा चेंडू घेऊन तयार आहे गोलंदाज. स्ट्राइक एंडला आहे गौरव आणि यावेळेला ते अपील, स्ट्रॉंग अपील केलं गेलं. स्ट्रॉंग अपील केलंय, सॉफ्ट सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय, पण तो आता दोन्ही पंच निर्णय देतील, चर्चा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय येईल. यस, तिसऱ्या पंचांकडे पाठवून दिलाय. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असतील चेंडूची कहाणी. ऍक्शन रिप्ले, टेनिस क्रिकेट. तर यस, तिसऱ्या पंचांचा सिग्नल आहे नॉट आउट. त्यामुळे सुरक्षित असेल निर्णय
तिसऱ्या पंचाने कळवलाय फलंदाज गौतम नागवेकर सुरक्षित आहे. 10 बॉलमध्ये 14 वर तो घेते. 21 आता बदललाय मॅच जिंकण्यासाठी. 19 बॉलमध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज आकाश या षटकातला शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले लगेच स्वीकारला होता. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 चा स्ट्राईक एंडला आहे गौरव. हवेत खेळाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बॉल हवाई यात्रेवर आणि जातोय सीमा पार. षटकार 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 21 धावा बिनबाद. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे अजूनही 24. 18 बॉलमध्ये 24. आणि त्याचबरोबर आयोजन कमिटीकडून एक निर्णय आलेला आहे. जर दत्त प्रासादी गुढी पठार हा संघ जिंकला तर आजच्या रात्रीतली शेवटची मॅच ही शेवटच्या दिवशी दत्तप्रसादी गुढी पठार हा संघ जर जिंकला तर आजच्या रात्रीतली शेवटची मॅच ही अंतिम दिवशी होईल. आणि जर आवाशी 11 खेड हा संघ विजयी झाला तर मात्र एक सामना यानंतर होईल. हवेत खेळ आहे. मिस टाइम स्ट्रोक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज दाखल झालाय. ओके स्टॉप. कॅच ड्रॉप रन मिळेल. संधी दवडून चालणार नाही. संधी गमावली. पुढच्या दाराने आल्याने मागच्या दाराने टाटा बाय बाय करत निघून गेली ती संधी. आणि विकेट महत्वाचे. विकेट एखादी जरी मिळाली त्याच बराच फरक पडतो. परंतु यावेळेला ती विकेट मिळालेली नाहीये. 22 धावा हे धाव फलकावर. यावेळेला मोठी विकेट. गौरव नागवेकर सारखा मातब्बर फलंदाज बाद झालाय. आता काहीतरी ट्विस्ट निर्माण होईल. कारण जे घडलं होतं मागच्या चेंडूवर तिथे जीवनदान मिळालं. परंतु यावेळेला प्ले डाऊन बॅटची कड आतली कड आणि त्यानंतर सरळ यष्टी मध्ये बॉल घुसला आणि एक मोठी विकेट. गौरव 12 बॉलमध्ये 20 धावा काढून बाद झालाय. समीकरण आहे आता या सामन्याचं. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आहे गरज. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साहिल. नवीन फलंदाज साहिल. मैदानाच्या आतमध्ये 16 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 23 धावा बनवायच्या. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. महत्वाचा अडसर मोठा अडसर दूर केलाय सागर आंब्रेने. उद्विकीने सागर पुढचा चेंडू घेऊन उडवलाय. पिकअप शॉट. साहिल गेला. साहिलने ठोकलाय षटकार. जरी गौरव बाद झाला तरी साहिलने सांगितले मी माघार घेणार नाही. पहिलाच बॉल टप्पा मागे घेतला आणि मागे टाकला की पुढे मारला जातो. पुल केला बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराची नोंद.
रिअल टाइम रिप्ले मध्ये बघा, तयारच होता, हुक केला, बॉल वरती होता आणि त्यानंतर 6 धावांचा स्टिकर लावला. समीकरण आता बदललंय. चेंडू आहेत 15, जिंकण्यासाठी धावा बनवायचे 15 चेंडूमध्ये 17 धावा. मॅच मध्ये शिरकाव. अजून एक लगातारचा दुसरा षटकार. सागर आंबरेची लय बदलवून टाकली, अनसेटल करून टाकलं. जरी गौरवची विकेट मिळाली तरी मात्र इथे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि आता सामन्याची हवा काढली असं म्हणायला हरकत नाहीये. 14 चेंडू 11ची गरज. 14 मध्ये 11. या सामन्यातले 2 चेंडू या ओव्हरमध्ये अजूनही शिल्लक आहेत. सागर आंबरे ज्याने गौरव नागवेकर सारख्या मातबर फलंदाजाला बाद केलं होतं, पण त्यानंतर साहिल आला आणि त्याने हल्ला केला. मला जमत नाही तडजोड, मी फक्त करतो तोडफोड. आणि अक्षरशः 2 षटकार बॅक टू बॅक. सेकंडीनं रो ठोकला, तिसरा देखील येईल का. बॅट फिरवली परंतु यावेळेला लाईन मध्ये बदल केला. आउटसाइड ऑप्शन लाईन ऑफ अटॅक. तेरा चेंडूंसाठी अद्याप शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 11. अजून एक फुल टॉस वळवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. खराब फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळतोय. आता जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आहे गरज. 12 चेंडू 7 धावा, भरपूर सफल झाला होता आणि इकडे मिळालाय चौकार. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतोय स्वराज. स्वराज राऊत. मध्ये फक्त आणि फक्त 7 धावांची आहे गरज. सुभराज राऊत यादीच्या सामन्यामध्ये प्रभावी गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झालाय पहिल्या रात्रीमध्ये. आज देखील उलटफेर करावं लागेल. 12 चेंडूमध्ये 7 धावांची अजूनही गरज. क्रिकेट आहे, बाकीत करता येणार नाही, काही घडू शकतं. समोर आहे स्ट्राईक एंडला बाबू गुडे. टप्प्याचा बॉल हुक केलाय बॉलला. फिल्डिंगला फिल्डर येस डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर होता तो थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. 11 मध्ये 5. 11 चेंडू 5 धावा असं समीकरण आता या सामन्याचं. मसोबा क्रीडांगणावर रंगलेला हा सोहळा क्रिकेटचा. लॉफ्टेड ऑन टाइम, मिड ऑन नाहीये. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल, फिल्डर वेगाने दाखल झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच एंडला 2 फलंदाज आणि आता इथे धावबादच्या रूपाने विकेट मिळेल. साहिल माघारी परतलाय. मोठी विकेट. 1 धाव खात्यामध्ये. धावसंख्या स्कूट कार्डवर आहे 41. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आहे गरज. 10 चेंडू 4 धावा. चला फलंदाज लवकर चला. ऋषिकेश बबल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी. चार धावांची गरज आहे. कट केले बॉल. थर्डमॅनला दिशा दिली. 1 धाव मिळते. आव्हान अजून थोडंसं सोपं केलंय आणि आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज.
दत्त प्रासादी गुढीवटार संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचतोय. पहिली रात्र हलक्यात आणि ढकललाय कबर्स मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा मिळाली, थ्रो केलाय. आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 43 वर पोहोचले धावफलक. 45 ची गरज. साहिलने 2 षटकार जे मारले तिथून मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झाला आणि तो दबाव निरंतर ठेवला गेला. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जातोय डॉट बॉल. कव्हर्स वरतून खेळाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बरोबरच हा विजय इथे मिळालाय दत्त प्रासादी गुढीवटार संघाला. त्यामुळे आता शेवटचा सामना आजच्या रात्रीमध्ये होणार नाही. या सामन्याचा सामनावीर राहुल ओसवाल बॅक टू बॅक